नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या सहकारी सोसायट्यांच्या सभासदांसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा असा विषय आहे ज्याचा थेट संबंध आपल्या सोसायटीच्या कारभाराशी आणि आपल्या हक्कांशी येतो. चला तर मग थेट एका गंभीर प्रश्नापासूनच सुरुवात करूयात. जरा विचार करा, आपल्या सोसायटीची समिती, जिला आपण सगळ्यांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलंय, ती अचानक एका रात्रीत बरखास्त केली जाते आणि तिच्या जागी सरकारचा एक प्रशासक येऊन बसतो. हो, हे ऐकायला विचित्र आणि धक्कादायक वाटेल, पण हे खरं आहे. ज्या व्यवस्थापन समितीवर आपण विश्वास ठेवला, आपलं मत दिलं, तिला असं अचानक सत्तेतून काढलं जाऊ शकतं? हा तर एक प्रकारे लोकशाहीवर झालेला हल्लाच आहे, नाही का? साहजिकच मनात पहिला प्रश्न येतो की असं होऊच कसं शकतं, आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसतं का? तर याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चला हा विषय जरा खोलात जाऊन समजावून घेऊया. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक खूप महत्त्वाची कायदेशीर संकल्पना लपलेली आहे, आणि ह्याच संकल्पनेच्या आधारावर अशा अन्यायाला आपण आव्हान देऊ शकतो. ती संकल्पना आहे कलरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर, म्हणजेच अधिकारांचा मनमानी गैरवापर. ही संकल्पना खरं तर खूप सोपी आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की एखाद्या अधिकाऱ्याकडे कायदेशीर अधिकार तर असतो, पण तो त्याचा वापर चुकीच्या हेतूने करतो. त्याचा हेतू काहीतरी वेगळाच असतो, पूर्वग्रह दूषित असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याचा मुखवटा घालून आतून बेकायदेशीर काम करणं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे काम सरळ मार्गाने करता येत नाहीये, ते आड मार्गाने, वळसा घालून करणं. म्हणजे कायद्याने दिलेला अधिकार अशा कामासाठी वापरणं ज्या कामासाठी तो अधिकार मुळात दिलेलाच नाही. या बेकायदेशीर खेळाचं एक अगदी उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात गाजलेलं हरीश अरोरा विरुद्ध उपनिबंधक हे प्रकरण. या एका केसने अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. तर झालं असं की वांद्र्यातल्या त्रिशूळ सोसायटीच्या निवडून आलेल्या व्यवस्थापन समितीवर सरकारच्या पुनर्विकास नियमांचं पालन केलं नाही असा एक आरोप ठेवण्यात आला, आणि फक्त याच कारणावरून त्या समितीला थेट 6 वर्षांसाठी अपात्र ठरवलं गेलं आणि लगेचच एका बाहेरच्या व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमण्यात आलं. पण जेव्हा हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं, तेव्हा न्यायालयाने काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणले. कोर्टाने स्पष्ट केलं की समितीला त्यांची बाजू मांडण्याची साधी संधीही दिली गेली नाही. हे तर नैसर्गिक न्यायाचं थेट उल्लंघन आहे. बरं, प्रशासक नेमण्याची इतकी घाई का होती, याचं कोणतंही ठोस कारण अधिकारी देऊ शकले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासक नेमण्याचा निर्णय हा काही समितीने एकट्याने घेतला नव्हता, तो सर्वसाधारण सभेने अगदी लोकशाही मार्गाने घेतला होता. या सगळ्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे उपनिबंधकांनी आपल्या अधिकारांचा सरळ गैरवापर केला होता. न्यायालयाने किती कडक शब्दांत आपलं मत नोंदवलंय हे बघा. बाहेरील व्यक्तीची प्रशासक म्हणून झालेली तात्काळ नियुक्ती ही याचिकाकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत पदावरून दूर करण्याचा एक पूर्वनियोजित कट दर्शवते. या एका वाक्यातूनच त्या अधिकाऱ्याचा हेतू किती चुकीचा होता हे स्पष्ट होतं. ठीक आहे, तर आता आपण या समस्येवरच्या उपायाकडे वळूया. अशा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा निकाल दिलेला आहे, जो आपल्यासारख्या सोसायटी सदस्यांच्या हक्कांचा मजबूत पाया आहे. हे प्रकरण म्हणजे जणू काही नियमांची एक आदर्श आचारसंहिताच आहे, जी अशा मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी एक कायदेशीर चौकट पुरवते. या महत्त्वाच्या प्रकरणाचं नाव आहे के धवन विरुद्ध भारत सरकार. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 6 मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. ही 6 तत्वे म्हणजे कोणत्याही अर्धन्यायिक अधिकाऱ्याच्या कामाची, त्याच्या निर्णयाची तपासणी करण्याची एक कसोटीच आहे. चला, तर मग ह्या 6 कसोट्या सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिलं, अधिकाऱ्याच्या कृतीमुळे त्याच्या प्रामाणिकपणावरच शंका निर्माण होतीये का? दुसरं, त्याने कर्तव्यात निष्काळजीपणा किंवा गैरवर्तन केलंय का? तिसरं, त्याचं वर्तन सरकारी पदाला न शोभणारं आहे का? चौथं, त्याने कायद्यातील महत्त्वाच्या अटींकडे दुर्लक्ष केले का? 5वं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, त्याने कोणाला तरी अवाजवी फायदा मिळवून देण्यासाठी हे सगळं केलंय का? आणि 6वं, त्याचा हेतू भ्रष्ट होता का? या मुद्द्यांवर अधिकाऱ्याच्या कृतीची तपासणी केली जाते. म्हणजे फक्त तांत्रिक चूक नाही, तर त्यामागे असलेला चुकीचा हेतू सिद्ध झाला तर कारवाई होऊ शकते. आणि हो, ही तत्त्व फक्त पुस्तकात लिहिलेली नाहीयेत. हे बघा,
केंद्रीय दक्षता आयोगाचं 2007चं एक परिपत्रक. यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की अर्धन्यायिक अधिकार वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चुका तपासताना के धवन प्रकरणातील याच 6 तत्वांचं पालन केलं पाहिजे. यावरून या तत्वांचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आता या सगळ्या कायदेशीर माहितीचा संबंध आपण थेट आपल्या हक्कांशी जोडूया, कारण ही माहितीच आपल्याला आपलं हक्क जपण्यासाठी सक्षम बनवते. सर्वोच्च न्यायालयाचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. निवडून आलेल्या समितीला बरखास्त करणं हा एक अपवाद आहे, नियम नाही. म्हणजेच लोकशाही पद्धतीने निवडलेल्या संस्थेचं संरक्षण करणं हे कायद्याचं मूळ उद्दिष्ट आहे. म्हणून ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. 1. सहकारात लोकशाही सर्वात महत्त्वाची आहे, हुकुमशाही नाही. 2. प्रशासकाची नियुक्ती बेकायदेशीर वाटल्यास त्याला न्यायालयात आव्हान देता येतं. 3. अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाऊ शकतं. आणि 4. नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. सोसायटीचं सदस्य म्हणून आपण आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं संरक्षण करण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी एकत्र येऊन काय करू शकतो यावर नक्की विचार करा. कारण जागरूक राहणं आणि संघटित राहणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर ती एक जबाबदारी आहे. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.